हे गाईज, कल्याणी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण स्पेशल अशी रेसिपी बघणार आहोत, ती म्हणजे कोल्हापूर स्टाईल मिसळ पाव। त्यासाठी काय करणार आहोत, 2 मीडियम साईजचे अनियन मी घेतलेले आहेत, 1 टोमॅटो घेतलेला आहे, 1 शिमला मिरची आणि थोडेसे खोबऱ्याचे तुकडे। तर आपण सर्व काही तव्यावर फ्राय करून घेणार आहोत आणि साईडला मी मटकी हळद आणि मीठ घालून बॉईल करून घेतलेली आहे। तिच्या 2 शिट्ट्या मी घेतलेल्या होत्या। आपलं जे मिश्रण होतं ते चांगल्या प्रकारे तव्यावर फ्राय झालं की आलं लसूण पेस्ट घालून त्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचं। त्यानंतर साईडला कढई ठेवून त्यामध्ये बघा मी 3 चम्मच तेल घातलेलं आहे, 1 चम्मच जिरा घालून अर्धा चम्मच राई घालायची आहे आणि थोडंसं आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे। त्यानंतर आपण यामध्ये चिमूटभर हळद घालणार आहोत आणि मग नंतर जी आपण टोमॅटो आणि कांद्याची पेस्ट बनवली होती तर ती पेस्ट जी आहे ती तेलामध्ये ॲड करायची आणि सर्व काही मिक्स करायचं। सर्व मिक्स करताना थोडा वेळ तुम्ही झाकणही ठेवलं तरी चालतं आणि असंचही त्याला फ्राय केलं तरी चालतं, तो चांगल्या प्रकारे होतो मसाला। त्यानंतर यामध्ये आपण 1 चम्मच धनेपूड घालणार आहोत, त्यानंतर लाल मिर्च पावडर आणि काश्मीरी मिर्च पावडर। तर सर्व काही घालून परत एकदा मिक्स करायचं आहे आणि हो, थोडासा तुम्ही गरम मसालाही ॲड करू शकतात। गरम मसाला ॲड न करता मी इथे जी कोल्हापुरी मिसळ रस्सा मसाला भेटतो तो मी इथे ॲड केलेला आहे। तुमच्याकडे तो अवेलेबल असेल तर तुम्ही तोही ॲड करू शकतात आणि नसेलच तर तुम्ही गरम मसाला आणि मॅगी मसाला हे दोघं मसाले ॲड करू शकतात। खूप मस्त टेस्ट येते या मसाल्यांनीही। त्यानंतर जे मिक्सरच्या भांड्यात आपलं थोडंसं वाटण उरलेलं असतं त्यामध्ये थोडं पाणी घालून ते पाणी आपण यामध्ये ॲड करायचं। पाणी गरमच वापरायचं आहे। थोडंसं पाणी घातल्यानंतर याला आपण 5 मिनिटं झाकण ठेवून वाफवणार आहोत, कारण मसाला चांगल्या प्रकारे शिजला पाहिजे। पूर्ण जो रस्सा असतो आपला तो मसाल्यावरच डन असतो आणि मसाला जर चांगल्या प्रकारे फ्राय झाला तर रस्सा खूप छान टेस्टी लागतो। त्यामुळे मसाला चांगल्या प्रकारे होऊ द्यायचा, 5-10 मिनिटं एक्स्ट्रा लागले तरी चालतात। सर्व मसाला बघा पुन्हा एकदा इथं मिक्स करायचा आणि मग यामध्ये आपण जी मटकी बॉईल केलेली होती ती यामध्ये ॲड करायची। सर्व काही पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आणि मग यामध्ये तुम्हाला लागेल तेवढं गरम पाणी ॲड करायचं। तुम्हाला जेवढी क्वांटिटी हवी असेल रश्श्याची तेवढं तुम्ही यामध्ये पाणी ॲड करा आणि मिसळला पाणी थोडं जास्तच लागतं, कारण आपण ते पावसोबत खातो तर थोडा रस्सा जास्त लागतो। नंतर यामध्ये चवीपुरता मीठ घालायचं आहे आणि अर्ध्या लिंबूचा रस आपण यामध्ये ॲड करणार आहोत। त्यानंतर आपल्याला यामध्ये खूप सारी कोथिंबीर ॲड करायची आहे आणि मिक्स करून याला 5 मिनिटं शिजू द्यायचं आहे। 5 ते 10 मिनिटं हा रस्सा शिजू द्यायचा आणि झणझणीत आपला रस्सा इथं रेडी आहे। त्यानंतर डिशमध्ये रस्सा सर्व केल्यानंतर त्यावरतून अशा प्रकारे कट केलेला कांदा ॲड करायचा आणि खूप सारं फरसाण ॲड करायचं। तुमच्याकडे शेव असेल तुम्ही तीही ॲड करू शकतात। फरसाण खूप टेस्टी लागतं तर ते ॲड करायचं आणि वरतून कोथिंबीर घालायची आणि लिंबूचा रस घालून मिसळ इथं रेडी आहे। खूप झणझणीत ही मिसळ बनली होती। पाव तुम्ही भाजून घ्या नाहीतर असेच राहू द्या, पण खूप टेस्टी ही मिसळ बनते आणि पावासोबत तिला एन्जॉय करा। चला मग आता पटापट चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा।